श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। आपल्या जीवनात विवाह, शिक्षण, आरोग्य, संतती हे 4 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। विवाह नीट होऊन आपल्याला सर्व सुख प्राप्त व्हावा असं प्रत्येकाची इच्छा असते। आपलं आरोग्य उत्तम राहावा, आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, म्हणजेच आपल्याला संतती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्यासाठी आपण स्वामींची नित्य उपासना सुद्धा करत असतो। पण काही अडचणी येत असतील, आता विवाह होत नसेल, विवाहाचा योग जुळून येत नसेल किंवा संतती प्राप्त होत नसेल, तर आपण जर काही उपाय तोडगे केले तर नक्कीच ते सफल होत असतात। काही उपासना करणं देखील म्हणजे आवश्यक असतं ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अशा काही अडचणींना आपल्याला समोर जावं लागत असेल त्यावेळेस। विवाहाच्या संदर्भात सर्वसामान्य व्यक्तींना अनेक समस्या उद्भवत असतात। कोणाचा विवाह जुळून येत नाही किंवा कोणाचा घटस्फोट होत असतो, कोणाला विवाहाचे सुख नसते, कोणाचा नवरा व्यसनी असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये चलत असतात। तर स्वामींना आपल्याला साकड घालायची आहे की या समस्यामधून आपल्याला योग्य तो मार्ग मिळण्यासाठी स्वामींना शरण गेलात तर नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल। तर सर्वात प्रथम विवाह जुळण्यासाठी किंवा योग्य वर मिळण्यासाठी कोणती स्वामींची उपासना करावी किंवा कोणती सेवा करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर विवाह जुळण्यासाठी दर गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जा, म्हणजे मठात जाऊन तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर पोथी मनापासून वाचायची आहे व स्वामींना लवकरात लवकर विवाह जुळून येण्यासाठी साकड घालायची आहे। तर हे मुलींनी करायचं आहे। दुसरी सेवा काय करायची आहे विवाह जुळून येण्यासाठी, तर गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील 8वा अध्याय जो आहे हा अध्याय दररोज नित्य नियमाने वाचन केल्यास, पठन केल्यास विवाह कार्यात जे काही अडथळे येत असतील ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल आणि योग्य तो वर मिळेल, विवाह कार्य सुलभ होऊ शकेल, म्हणजेच तुमचं कार्यामध्ये या मंगल कार्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। त्याचबरोबर 3रा अध्याय जो आहे गुरुचरित्र या ग्रंथातला ते सुद्धा तुम्हाला जर जमत असेल तर दररोज पठण जर तुम्ही केलं त्या अध्यायाचं तर नक्कीच तुम्हाला चांगला वर मिळेल। हे अध्याय सुद्धा तुम्ही घरी वाचू शकतात किंवा तुम्ही मठामध्ये जाऊन सुद्धा वाचू शकतात। स्वामींच्या जागृत मठात जाऊन जर गुरुवारी तुम्ही हे अध्यायाचे पठण केलं तर नक्कीच अत्यंत प्रभावी असा तोडगा आहे, उपाय आहे, सेवा आहे। तर तुमच्या जीवनामध्ये म्हणजे विवाह योगामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर विवाह योग जुळण्यासाठी आणखीन एक सेवा आहे की दर गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे, गुरुवारी किंवा पौर्णिमेला। जर तुम्हाला दर गुरुवारी जाणे शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेला सुद्धा जाऊ शकतात। तर मठात गेल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर विवाह म्हणजे जुळून यावा, विवाह योग जुळून यावा याच्यासाठी पिवळ्या अक्षदा मुला आणि किंवा मुलींनी दोघांनी कुणीही करू शकतं, ज्यांचा विवाह योगामध्ये काही अडचण येत असते, पिवळ्या अक्षदा व्हायच्या आहेत तिथे आणि अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य याचे पठण करायचे आहे। तर विवाह जमेपर्यंत याचे तुम्हाला गुरुवारी पौर्णिमेला पठण तिथे मठामध्ये जाऊन करायचे आहेत। नक्की तुमच्या ज्या काही अडचणी येत आहेत विवाह योग जुळण्यासाठी, अगदी छोट्या छोट्या जरी अडचणी येत असतील, मंगल कार्य होत नसेल तर तुम्ही हा सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल, योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल, योग्य तो वर सुद्धा मिळेल। स्वामींचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर अशक्य ही गोष्टी शक्य होतात जीवनामध्ये। तर नक्की तुम्ही यातील कोणताही एक उपाय करून बघा, त्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।